आज आपण बोलणार आहोत थायलंड आणि कंबोडिया या दोन शांतप्रिय देशांमध्ये एका प्राचीन हिंदू मंदिरावरून सुरू झालेल्या संघर्षाबद्दल। हे मंदिर आहे प्रिय विहीर, भगवान शिवाला समर्पित एक ऐतिहासिक स्थळ। पण हा वाद नेमका का सुरू आहे, चला तर मग पाहूया। विहीर मंदिर 11व्या शतकात खमेर साम्राज्याने बांधलेले, जे त्या काळी आग्नेय आशियातलं एक बलाढ्य साम्राज्य होतं। हे मंदिर डोंगरेक पर्वतरांगेवर आहे, जिथे आज थायलंड आणि कंबोडियाच्या सीमा मिळतात। 1907 मध्ये फ्रेंचांनी बनवलेल्या नकाशात हे मंदिर कंबोडियाच्या हद्दीत दाखवले गेलं, पण थायलंडने याला विरोध केला। 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंदिर कंबोडियाचं असल्याचा निर्णय दिला, पण आजूबाजूच्या जमिनीवर वाद कायम राहिला। गुरुवारी सुरीम प्रांतातल्या तामुइन फॉर्म मंदिराजवळ हा वाद पुन्हा भडकला। थायलंडच्या म्हणण्यानुसार कंबोडियाने ड्रोन पाठवून हेरगिरी केली, ज्यामुळे गोळीबार झाला। या संघर्षात 12 जणांचा मृत्यू झाला, अनेक जखमी झाले आणि हजारो लोकांना स्थलांतर करावं लागलं। कंबोडियाचं म्हणणं आहे की थायलंडने आधी यांच्या हद्दीत घुसखोरी केली। थायलंडने F-16 विमाने तैनात केली, तर दोन्ही देशांनी सीमा बंद केल्या आणि राजदूत माघारी बोलवले। सध्या सीमेवर तणाव शिगेला पोहोचला आहे। दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवादी भावना वाढल्या आहेत आणि संयुक्त राष्ट्रापर्यंत हा विषय गेला आहे। या मंदिरामुळे आग्नेय आशियात शांततेला धोका निर्माण झाला आहे। शांततापूर्ण तोडगा निघेल का, हे पाहावं लागेल। तर मित्रांनो, एका मंदिरावरून दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।